नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आता खरंच खऱ्या अर्थाने या मालिकेला अर्थ आलेला आहे. लग्नानंतर होईलच प्रेम, खरंच आता लग्नानंतर प्रेम झालेलं आहे. ते म्हणजे आपल्या नंदिनीला आणि काव्याला. कारण आपण प्रत्येक वेळेस म्हणतो की मुलांनीच का पुढाकार घ्यायचा, मुलींनी सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे. आणि तसंच झाले. काव्यालाही प्रेम झाले, नंदिनीलाही प्रेम झाले आणि दोघी सुद्धा आता आपल्या प्रेम भावना आपल्या प्रियकराकडे म्हणजेच आपल्या नवऱ्यांकडे व्यक्त करणार आहे. मित्रांनो, जेव्हा आता नंदिनी ते काउन्सिलिंगसाठी आलेली असते तेव्हा नंदिनी बरंच काय सांगते की जेव्हा खूप रागीट आहे, परंतु राग आल्यावर त्यांचा राग शांतही होतो, प्रेमळही आहेत, माझी काळजी घेतात, मला खूप जीव लावतात, माझा आनंद निवास त्यांनी परत मिळवून दिलं, म्हणजे वगैरे वगैरे बरंच काय सांगते की जीवा किती चांगले आहेत ही ते इतकं पटवून देते. जणू काय काउन्सिलिंग करणारा काउन्सलरच तिचा जज आहे की काय, एवढं सुंदर ती पटवून देते. आणि शेवटी तरी ते बोलतात की तुमच्या संसाराला एक्सपायरी डेट आहे आणि तुमचा तर डिवोर्स होणार आहे, त्यामुळे या सगळ्याचा काय फायदा. तेव्हा नंदिनी त्यांना रागावून बोलते की असं कसं काय बोलू शकता तुम्ही, आमचं नातं एवढं सुंदर आहे, इतकं छान आहे, आम्ही एवढा छान संसार केलाय आणि आम्ही डिवोर्स का घेऊ. अहो, जेव्हा इतके चांगले आहेत, मी त्यांच्यात गुंतायला लागलेले आहे आणि मला ते आवडायला लागलेले आहेत आणि मी त्यांच्या प्रेमात पडलेले आहे. मित्रांनो, आज नंदिनीने कबूल केलं की ती जीवाच्या प्रेमात पडली. बाप रे, खतरनाक. तर इकडे काव्या सुद्धा विचार करत आहे. आता ती भेंडी कापायच्या ऐवजी वाटाणे कापत आहे आणि तिचं लक्षच नाहीये, कारण ती सुद्धा प्रेमात पडली. प्रेमात हरवल्यावर काय होतं आता हे तिला जाणून घ्यायची इच्छा आहे. पण आपली वेडी काव्या ती विचारते कोणाला माहितीये का, पार्थलाच विचारते. पार्थला बोलते, पार्थ, देशमुख प्रेमात पडल्यावर काय होतं. आणि आपला देशमुख खूप लबाड बोका आहे बरं का. खरंच त्याला माहिती काव्या माझ्या प्रेमात पडल्यात, परंतु तो सुद्धा एवढा नाटका आहे ना की हटकून सांगतो की हे बघा प्रेमात पडल्यावर काय होतं. मित्रांनो, काय होतं, तुम्हाला काय वाटतं प्रेमात पडल्यावर काय होत असेल. आता पार्थने तर खूप छान सुंदर असं उत्तर दिलेलं आहे. पार्थ सांगत आहे की प्रेमात पडल्यावर आपण आपल्या व्यक्तीची काळजी करायला लागतो. आपण ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडलोय आपण त्यासाठी नवीन गोष्टी शिकायला लागतो. त्या व्यक्तीला जे काही आवडतं ते आपण करायला लागतो. जेव्हा तो व्यक्ती संकटात असतो तेव्हा आपण आपला जीवही द्यायला तयार होतो. अनलिमिटेड म्हणजे काय म्हणतात ना, लिमिट क्रॉस करतो, अनलिमिटेड गोष्टी करतो त्याच्यासाठी. आणि हे सगळं काव्याच्या बाबतीत होत असतं, कारण काव्याने हे सगळं पार्थसाठी केलेलं असतं. तर आता काव्या मनात विचार करते, खरंच मी पार्थच्या प्रेमात पडली का. आणि आता पार्थला माहित असतं काव्या माझ्या प्रेमात आहे. पार्थ बोलतो, हो तुम्ही पडलाय, म्हणजे हो, पण तुमच्या मनात आले, पण तुमच्या ओठांपर्यंत काय ते येईना झाले. आणि बिचारी काव्या अशीच विचार करत राहते की खरंच मी पार्थच्या प्रेमात पडली. खरंच आपली नंदिनी आणि आपली क्यूट काव्या खरंच या दोघीही प्रेमात आहेत आणि त्यांचं प्रेम आता खुलून येणार आहे असं म्हणता येणार नाही, कारण ते खुलून यायच्या आधीच आता मोठा बॉम्बस्फोट फुटणार आहे. त्याआधी आपल्याला आता एक गोष्ट मला तुम्हाला सांगायला आवडेल की जेव्हा बाप हा मुलाला ओरडत असतो तो कशासाठी ओरडतो, त्याच्या भल्यासाठीच ओरडतो. आणि जेव्हा मुलगा स्वतःच्या पाया उभा राहतो आणि स्वतःच्या कष्टाची पहिली कमाई जेव्हा बापाला देतो तेव्हा बापाच्या चेहऱ्यावरचा आनंद हा बघण्यासारखा असतो. आणि असंच काहीतरी आता विक्रम काकांच्या बाबतीत झाले. जीवाने त्याचा पहिला पगार त्याच्या पप्पाच्या म्हणजेच त्याच्या वडिलांच्या हातात दिल्यामुळे विक्रम काका इतके खुश झाले, त्यांना खरंच खूप अभिमान वाटतो त्याचा. आणि त्यामुळे त्यांनी त्याला एक आनंदाची गोष्ट दिली, सरप्राईज दिले. त्याची केबिन त्याला पुन्हा रिटर्न वापस मिळवून दिली, म्हणजे मिळून नाही दिली, सॉरी, जीवाने स्वतःच्या कष्टाने मिळवली. कष्टाने माणूस काहीही कमवू शकतो आणि जीवाने त्याची केबिन पुन्हा मिळवली. खूप म्हणजे खूप दोघेही खूप खुश आहेत. जीवा खूप खुश आहे. आणि जीवा आता पहिली कमाई देत असताना विक्रम काका त्याला बोलतात की ही कमाईवर फक्त नंदिनीचा हक्क आहे आणि ही कमाई तू तिला दे, कारण ती तुझी लक्ष्मी आहे. आणि आता खरंच इथं काउन्सिलर सुद्धा जीवाला भेटायला आलेले आहे, चक्क ऑफिसमध्ये. मात्र इकडे खूप मोठा धमाका होणार आहे, कारण आता काय रम्याला कळलेलं आहे की काव्याचा बॉयफ्रेंड हा जीवा आहे, कारण तिने पेनड्राईव्हमध्ये बघितलेला आहे. तर इकडे आता ज्योतिष म्हणजे पंडित घरी येऊन सुद्धा खूप मोठी भविष्यवाणी करणार आहे की 16 डिसेंबरला अघटित घडणार आहे, काहीतरी होणार आहे. आणि हे दोघी सुद्धा 16 डिसेंबरलाच हा बॉम्बस्फोट फोडणार आहे. मित्रांनो, आता खरंच काव्याच्या संसारावर खूप मोठं विघ्न येणार आहे. आता काय होणार, कसं होणार, काव्या स्वतःला वाचवू शकेल का याच्यातून, पार्थ काय करणार, कोणती ऍक्शन घेणार, काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.